बातमी नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे जालना येथून। अवैध धंदे मोकाट, पण पत्रकारांवर पोलिसांचा धाक। जालन्यात मुजोर पोलिसांविरोधात तीव्र निषेध करण्यात आलाय। पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात पत्रकारांवर मुजोर पोलिसांची दादागिरी, कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांना धक्काबुक्की करत बाहेर काढले। जालन्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या शासकीय कार्यक्रमात कव्हरेजसाठी उपस्थित पत्रकारांशी पोलिसांनी मुजोरपणे वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। राष्ट्रध्वजाला मानवंदना व परेडचे चित्रीकरण करत असताना पत्रकारांना थेट व्हिडिओ शूटिंग पासून रोखण्यात आले। यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना धक्काबुक्की करत कार्यक्रम स्थळाबाहेर काढल्याचा आरोप करण्यात येत आहे। या प्रकारामुळे पत्रकारांचा सार्वजनिकरित्या अपमान झाल्याची भावना माध्यम प्रतिनिधींमधून व्यक्त होत असून या घटनेचा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय। लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांवरच जर अशा पद्धतीने दडपशाही होत असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न गंभीर बनतो, अशी प्रतिक्रिया पत्रकारांनी दिली आहे। विशेष म्हणजे जालना जिल्ह्यात गांजा, दारू, वाळू, मटका, गुटखा यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू असताना, तसेच खून, दरोडे व मारामाऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले पोलीस प्रशासन पत्रकारांवरच दादागिरी करत असल्याचे चित्र दिसून आले आहे। जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांवर हात उगारणाऱ्या संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी जोरदार मागणी माध्यम क्षेत्रातून करण्यात येत आहे। लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना। प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते। पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या, परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथे गेल्यानंतर त्या जालन्याच्या पोलिसांनी कुठेतरी संयम राखला पाहिजे होता, परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली, धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो। पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं, परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाचा अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठेतरी वाचा फोडावी लागेल। म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाला दिवसाढवळ्या खून होतात, मग या खुन्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे। गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे। हे सोडून देऊन पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत। भरत मानकर